नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यात शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे। तर मित्रांनो, ते 40 तालुके कोणते आहेत ते आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ असेच नवीन पाहायला मिळतील। तर चला मग पाहूया ते 40 तालुके कोणते। खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। 29 फेब्रुवारी 2024 रोजी महसूल व वन विभागांतर्गत हा GR काढण्यात आलेला आहे। अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इतर मान्य बाबीकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते। इथे शासन निर्णय महसूल व वन विभागांतर्गत 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत व नमूद क्रमांक 5 येथील 9/11/2023 शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 करता दुष्काळ जाहीर केलेले 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद केल्याप्रमाणे 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2,443,22,71,000 फक्त इतका निधी वितरित करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे। खरीप 2023 हंगामातील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्याच्या निधीचा लेखाशीर्षनिहाय तपशील आपण 40 तालुके कोणते ते पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आहे जिल्हा नाशिक, त्यामध्ये तालुके आहेत मालेगाव, सिन्नर, येवला व तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, सिंदखेड, नंदुरबार, चाळीसगाव। बुलढाण्यामधील बुलढाणा, लोणार, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव। जालनामधील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा। बीडमधील वडवणी, धारूर, अंबाजोगाई। लातूर, धाराशिवमध्ये वाशी, धाराशिव, लोहारा। पुणेमध्ये पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोरडनदी, दौंड, इंदापूर। सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा व तसेच साताऱ्यामध्ये वाई, खंडाळा व तसेच कोल्हापूरमध्ये हातकंगणे, गडहिंग्लज। सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज असे हे तालुके आहेत।